हाय, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपल्याला ना बिर्याणी बनवायची आहे. दम बिर्याणी नाही, साधी कुकरमधली बिर्याणी बनवायची. दम बिर्याणी बनवायची होती पण तब्येत बरोबर ना, त्याच्यामुळं नाही बनवणार. साधीच बनवणार आहे, पण ती पण एकदम झक्कासमध्ये बनवणार आहे. अशी बिर्याणी बनवणार आहे तर बघूनच तोंडाला पाणी आलं पाहिजे. तर चला, तर इकडं मी चहा पण ठेवलाय. इकडं दूध गरम करायला ठेवलंय. आधी चहा प्यायचा आहे. तांदूळ ते भिजत घातलेत मी. आता दुपारीच आणलेत तर मला त्याच्यातच काय सोंड्या आणि वाटलं तर मग मी आधी धुवून घेतलेत आणि भिजत घातलेत. आणि इकडे अर्धा किलो चिकन घेतलंय आणि कांदे घेतले. दम बिर्याणी करायलासाठीच कांदे घेतले होते. तर अजिबात इच्छा नाही दम बिर्याणी करायची, कारण त्याला थोडी जास्त मेहनत लागते. म्हणून साधीच बिर्याणी करते. पण कुकर छोटा आहे, कुकरमध्ये शिजणार नाही आहे. आपण टोपातच करणार आहोत. इकडे माझं दूध पण उतू आलं आणि इकडे चहा पण उकळायला टाकलं आहे मी. तर आधी काय करणार आहे, चिकन शिजायला टाकणार आहे, कारण भाताबरोबर डायरेक्ट टाकलं तर ते शिजणार नाही. त्याच्यामुळे अगोदर थोडंसं उमवून घेते. पण उमण्यापूर्वी एक 5-1 मिनटं मी त्याला मुरायला ठेवणार आहे. मुरण्यासाठी मी त्याच्यात टाकते 2 तेजपत्ता. इकडं वाटीत काढून घेतलेलं मी. बाकीची आपल्याला फोडणीत पण टाकायचे, त्याच्यामुळे याच्यात 2च टाकते. छोटंसं 2 दालचिनी टाकते. हे 2 छोटंसं टाकते. आणि हे आहे 4 लवंग आणि 4 मिरी. त्याच्यात हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट आणि ते गोडा मसाला थोडा ॲड करणार आहे. हे 200 ग्राम दही आहे, त्याच्यातलं अर्ध मी दही टाकते, म्हणजे 100 ग्राम. तर मग जवळ अर्धी वाटी मी टाकणार आहे त्याच्यात. आता ते आणलं तेव्हा घट्ट होतं, पण आता 15-20 मिनटं होऊन गेलेत आणून, तर मग मी वरतीच ठेवलेलं, ते पातळ झालंय थोडंसं. मी अर्धी वाटी दही टाकले, म्हणजे 100 ग्राम. हे 200 ग्राम दही होतं. तर आता एवढंच मिक्स करणार आहे. आणि या मिरच्या पण याच्यातच टाकणार आहे. या 3 मिरच्या अशा उभ्या कट करे, त्या पण याच्यातच टाकणार आहे. तर आता मी हे अर्ध्या तासाला वर झालं, हे मी मुरत ठेवलं होतं. तर आता मी हे घालते शिजायला. मी पाणी ठेवलंय वर, खाली पाणी सुटावं म्हणून, कारण वरून काय आपल्याला पाणी टाकायचं नाही. फक्त आमच्या पाण्यातच थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. 50% ते भातात शिजल. तर फोडणीसाठी मी घेतलंय कांदा 3 कांदे घेतलेत कापून मोठाले, 2 टोमॅटो, वाटाणे पण घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, मिरची नाही, कोथिंबीर घेतली, आणि हे लसूण घेतलाय ठेचून. आणि गरम मसाल्यामध्ये मी घेतलंय ही 4 पत्ते घेतलेत, तमालपत्र, 4 लवंगा घेतल्यात, 3 लवंगा घेतल्यात, 4 मिऱ्या घेतल्यात. हे घेतलं, याचं नाव नाही मला माहिती. हे दगडफूल घेतलंय, हे दालचिनी घेतली, हे स्टार फूल घेतलंय, आणि ही मोठी इलायची घेतली. आणि याच्यामध्ये आहे खसखस, शाई जिरे आणि धणे, एवढंच घेतलंय. जास्त नाही मसाला वापरायचा, कारण आधीच उन्हाळ्याचा दिवस आहे, गरम पडेल म्हणून. आणि इकडे घेतलंय एकच हिरवी मिरची घेतली, कारण खूप नको तिखट व्हायला म्हणून. लसूण घेतलाय ठेचून, वरून आपण पॅकेटमधली. आणि हे इकडं तर बघितलेलंच आहे,
तर चला आता आपण सुरुवात करू. लसूण आता पहिल्यांदा कांदा परतून घेते आणि नंतर मग ती पेस्ट टाकणार आहे, कारण पेस्ट जळू नये. कांदा टाकून घेतला मी. कांदा जास्त झाला, कांदा बऱ्यापैकी परतून झालाय. त्याच्यात मी आता ॲड करते आलं लसूण पेस्ट. आता आलं लसूण पेस्ट मी ॲड केली. आधी टोमॅटो ॲड करायचा आहे, मग टोमॅटो झाल्यानंतर मग बटाटा आणि वाटाणा. तर टोमॅटो पण ॲड केला. आता काय राहिलं, फक्त हे 3 जिन्नस राहिले ते ॲड करायचे. हे सगळ्यात लास्ट करायचे. आणि अर्धी कोथिंबीर मी आत्ता ॲड करणार आहे आणि अर्धी कोथिंबीर झाल्यानंतर वरतून टाकायला ठेवणार आहे. बाकी सगळं टाकून झालं आता. सलपीच मी ॲड करून दिलं. तर याला काय एवढं पाळतायची गरज नाही. वाटाणे बोलले त्याच्यामुळे ते शिजून जाणार आहे. आणि आपण तांदूळ भिजवून घेतलेत आधी, त्याच्यामुळे शिजायला एवढा टाईम पण नाही लागणार. पावडर आहे, बिर्याणी मसाला 1 चमचा आणि गोडा मसाला आहे अर्धा चमचा. एवढं ॲड करणार आहे आता, खूप नाही ॲड करायचं आहे. आता ही फोडणी तर तयार झाली एकदम. आता आपण हे चिकन बघूया कसं काय शिजलं. हे पाणी काय आपल्याला त्याच्यात टाकायचं नाही, आपल्याला भातामध्ये टाकायचं पाणी. हे बघा तर शिजलंय का नाही ते मी चेक करते थोडंसं. शिजलंय आणि उरलेली असेल थोडीफार कसर तर ती भातामध्ये शिजून जाणार आहे. तर मी भात ते तसंच ठेवले. म्हटलं ग्रेव्ही करा, पण अर्धा किलो चिकन होतं, किती ठेवायचं आणि किती टाकायचं. म्हटलं नको, उगाच भाताची पण बिर्याणीची पण चव जाईल. त्याच्यामुळे मी सगळंच ॲड केलं आणि खूप छान प्रकारे फोडणी तयार झाली. आता फक्त तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये. पण ॲड करते त्याच्यामध्ये. मटण शिजवतं आणि त्याच्यात टाकलं होतं, पण तरी पण भातात टाकावंच लागेल. तर तेवढं पुरेसं. ना आपल्याला तांदूळ दिसले पाहिजे एवढं पाणी वाटायचं. आपण नॉर्मल भात घालताना आपण इथपर्यंत बोट पाणी येते तांदूळाच्या वर, एवढं पाणी घालतो. पण आता तांदूळ भिजलेले त्याच्यामुळं मी एवढंच पाणी घातलंय, कारण आपल्याला तांदूळ दिसले पाहिजेत एवढंच पाणी घालायचं आहे, कारण एवढ्यात शिजून जाणार आहे. वास तर खूप छान येऊ राहिला, छानपैकी. पूर्णपणे शिजली. तर गरमागरम मी ना टेस्ट कर. तो एकदम सुट्टी सुट्टी बिर्याणी झाली, चिकट अशी झाली नाही. तांदूळ भिजल्यानंतर सुट्टीच होते, फक्त पाणी कमी टाकावं लागतं. तर चला टेस्ट करून बघते. मी आताच यांना फोन केला, त्यांना यायला उशीर होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही घेणार आहेत आता जेवू. तर मी टेस्ट करून बघते. हा दीदी आहे का? एकदम छान टेस्ट आली. चिकन पण एकदम व्यवस्थित शिजून झाले.
4 मिरच्या टाकलेल्या तरी झटका मारते जरा, पण तिखट बरं आहे. मी जास्त तिखट केलं नाही कारण मग मुलीला खावं लागतं ना, मग ती जास्त तिखट खाणार नाही, त्याच्यामुळे मग कमीच तिखट केलंय. पण तरी मलाच तिखट लागायला लागले. दम बिर्याणी पण एवढी छान झाली नसती, कारण दम बिर्याणीला थोडी मेहनत करावी लागते आणि माझी तब्येत पण बराबर नाही, त्याच्यामुळं जर मी कशी तरी करून दिली असती तर त्याची टेस्ट पण बिघडली असती. त्याच्यामुळं मी अशीच टोपात करायची ठरवली. पण खूप छान अशी झाली. जरा बघ पडी का तिथं खाली बस बस खाली. गरम आहे हा, छान आहे का?